अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते। तर आज आपण जाणून घेणार आहोत की पितृपक्षामध्ये आपण नैवेद्य कोणत्या पदार्थांचा दाखवायचा किंवा आपण दान काय करू शकतो। आणि आपण एक असा अध्याय वाचायचा आहे की तो अध्याय वाचल्यानंतर आपले 3 पिढ्यांचे जे पितृदोष असतात ते कमी होत असतात आणि नक्कीच कमी होत असतात। आपण एक अशी वस्तू जर दान केली तर त्याने आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळत असते। तर आता ह्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, आपलं शरीर जे असतं ते पंचतत्वांनी बनलेलं असतं। मेल्यानंतर आपल्या शरीराचं काय होते, राख होऊन जाते, बरोबर। पण आपले जे पंचतत्व असतात, आत्मा हा आपला जिवंत असतो, अमर असतो। आपलं शरीर हे मरत असतं पण आत्मा हा अमर असतो आणि आत्माची शांती होणं खूप महत्वाचं असतं। आता कुणीही बोलेल की त्याचं सगळं झालेलं आहे, म्हातारा झालेला आहे, सगळं झालेलं आहे, मेला तरी चालेल। पण सांगू का, मनुष्य असा व्यक्ती किंवा प्राणी आहे पृथ्वी तलावर की त्याच्या काहीही एखाद तरी म्हणजे इच्छा राहून जाते। मुलीचं लग्न झालं नाही, नातचं लग्न झालंच नाही, मुलाचं हे राहिलेलंच होतं, त्या गोष्टी राहिल्या होतात, भावाचं असं होतं, ह्या गोष्टी कुठेतरी राहून जातात। म्हणजे छोटी का असे ना, त्याची इच्छा कुठेतरी अडकलेली असते। मग आपण बोलतो ना, जेव्हा पितृजेवण सांगत असतो आणि कावळा शिवत नाही, कावळा शिवत नाही, तर तेव्हा ती आत्मा जी असते ती तिथे असते आणि आत्मा कावळ्याला शिवू देत नाही, जेव्हा आपण पिंड पाडत असतो तेव्हा। आणि आपण जर तेव्हा जी पिंड पाडतो तेव्हा जर बोललो, आपण क्षमा मागितली आणि त्यांना जर आपण क्षमा मागितल्यानंतर जर म्हटलं तिथे उभं राहून की माझ्याकडनं होईल ती तुमची जी इच्छा असेल किंवा तुमचं राहिलेलं काम मी पूर्ण करेल, असं म्हटल्यानंतर कधी कधी कावळा हा शिवत असतो। हे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत असतं। आता कोणी श्रद्धा बोला नाही तर अंधश्रद्धा बोला, ज्याच्या त्याच्या घेण्यावर आहे, शेवटी मी त्याविषयी बोलणार नाही। पण हे एक आपलं शास्त्र आहे आणि हिंदू शास्त्रानुसारच असं मान्यता आहे आणि आपण देखील या गोष्टी मानत असतो। तर तुम्हाला सांगेल, आपलं शरीर हे पंचतत्वापासून बनलेलं असतं। त्यासाठी आपल्याला आता कोणत्याही दिवशी तुम्ही 15 दिवसांमध्ये, 16 दिवसाचा हा कालावधी आहे, या दिवसांमध्ये एक दिवस तुम्ही दान केलं तरी देखील चालेल। मासे हे जलचर प्राणी असतात, त्यांना काय करायचं, छोटा कणकेचे गोळे घ्या छोटे छोटे आणि ते तुम्ही टाका पाण्यामध्ये तरी देखील चालेल। त्यानंतर तुम्हाला सांगेल की आपली गाय आहे, गाईला थोडी चपाती किंवा चारा खाऊ घालून या तुम्ही तरी चालेल। कुत्रे असतील त्यांना चपाती द्या तरी चालेल। कावळे असतील त्यांना डाळीचे पदार्थ खूप आवडत असतात, म्हणून तुम्हाला सांगेल की डाळीचे पदार्थ, डाळ जे असते ते पदार्थ तुम्ही देऊ शकतात। आता डाळीचे पदार्थ कोणते असतात बघा, उडीदची डाळ असते, बरोबर, ते पदार्थ ठेवा, लगेच उचलती ते, आणि दुसरे ठेवले तर पटकन उचलणार नाहीत, अशी पण गोष्ट असते। ब्राह्मण असतं, ब्राह्मणांना तुम्ही हिरण्य दान द्या, नाहीतर अन्नदानासाठी शिरं तुम्ही दान करू शकतात किंवा दक्षिणा दान करू शकतात। म्हणजे ब्राह्मणांना तुम्ही तुमच्या पित्रांना जे आवडतं किंवा पित्रांना जे आपण अर्पण करता, म्हणजे कपडे वगैरे पहिनावा घालत होते त्या गोष्टी तुम्ही दान करू शकतात। कुणाला, तर ब्राह्मणांना। चप्पल जोड, छत्री असो, धोतरपान किंवा ड्रेसचा कापड, या गोष्टी तुम्ही दान करू शकतात। आणि समजा साडी, चोळी, ह्या गोष्टी तुम्हाला जी परिस्थिती वाटेल, जे मनाला वाटेल ते तुम्ही ब्राह्मणांना दान करू शकतात, या गोष्टी करू शकतात। तुम्ही जे जेवण बनवतात, कधीही बऱ्याच ठिकाणी काय करतात, आता ज्याचा त्याचा गावाचा किंवा ज्याची त्याची मान्यता आहे, शेवटी माझं एक सांगायचं काम आहे। तर धर्मशास्त्रानुसार कधीही पित्रांचं जेवण जे असतं ते पुरणाचं नसावं। पुरणपोळीचं हे काही काही लोकांना स्वतःला खायचं असतात म्हणून बनवत असतात, जेव्हा आपण पित्रांची पूजा आपण करत असतो तेव्हा। तर तुम्हाला सांगेल, कधीही पुरणपोळीचं जेवण पित्रांना नसतं। तर तुम्हाला सांगेल, खिरीला खूप मान दिला जातो। खीर, कढी जी असते ती आंबट असते बघा, खीर कढी झालं, नंतर मुगाचे ढेडे काय बोलले जातात ते बनवतात, तुमच्याकडे काय बोलतात ते माहिती नाही मला, नंतर ढिंडे बोलले जातात किंवा ढेडे काय म्हणजे डोसेसारखे आपण बनवतात ते बनवले जातात, तर ते बनवा। नंतर उडीदच्या डाळीचे वडे बनवले जातात, तिखट भजी बनवली जातात, कुरडया असतात, कुरडयांना देखील मान दिला जातो। तर असे जे पदार्थ असतात ते तुम्ही जे पित्रांचं जेवण बनवणार आहे त्यामध्ये बनवायचं आहे। आणि या दिवसांमध्ये जो भाजीपाला येत असतो आपल्या भाजी मंडीमध्ये, तेवढ्या भाज्या जेवढ्या असतील तेवढ्या भाज्या मिक्स करायच्या आणि ती मिक्स भाजी बनवायची असते। तर या पद्धतीने जेवण बनवायचं असतं पित्रांचं, नाही की पुरणाच्या पोळीचा नैवेद्य। तर असं करू नका, असं मी तुम्हाला सांगेल। कावळा कधीच शिवणार नाही, तुम्ही कितीही पुरणाच्या पोळ्या त्यांच्या पुढे ठेवल्या तर, पण उडीदच्या डाळीचा वडा ठेवा तुम्ही, लगेच शिवतील ते। तर कधीही ज्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टी करा। तसंच तुम्हाला सांगेल, पाणी,
कारण पितृ जे आहे, पितृ जिथे वास करत असतात, तर पितृ लोकांमध्ये पाण्याची कमतरता असते, म्हणजे नाहीच असं असतं, असं मान्यता आहे की पाणी नसतं तिथे. म्हणून जेणेकरून आपल्या पित्रांना समर्पित म्हणून आपण पानपोळी कुठेतरी आपण ठेवू शकतो, किंवा आपण पित्रांना पाणी तरी ठेवा. कावळ्याला जेव्हा घास ठेवत असतो तसं पाणी देखील ठेवायचं आहे ह्या दिवसांमध्ये, ह्या 15 दिवसांमध्ये. नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी करा. आणि एक असं दान करायचंय आपल्याला, तुमची परिस्थिती असेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल गाईचं दान. जो कोणी गाईचं दान करेल, आता एवढं आयुष्य आहे आपलं, एवढ्या आयुष्यात गाईचं दान नक्कीच आपण करू शकतो. एक तरी गाय, म्हणजे जन्माला आलेले आहोत आपण, तर एका जन्मामध्ये एक तरी गाय आपण दान करायला पाहिजे. तर छोटी वासरी असू द्या, गाईचं पिल्लू जे असतं ते जरी दान केलं तरीही चालेल. असं नाही की मोठी गायच दान करायला पाहिजे. तर आपण गाय जर दान केली तर आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळत असते, असे मान्यता आहे. आणि ज्यांच्या घरी गाय आहे ते तर भाग्यवान समजेल मी, ज्यांच्याकडे गायी आहेत ते. तर म्हणून तुम्हाला सांगेल की गाय असणं आपल्या घरात, तर आपल्या घरात कशाचीही कमतरता पडत नाही. तर पितृपक्षात जर आपण गाय दान केली तर त्यांना मोक्ष प्राप्ती पित्रांना देखील मिळत असते, आणि आपण देखील त्या मार्गाला असतो. म्हणून त्याला खूप महत्व दिलं गेलेलं आहे गायीच्या दानाला. की भगवद्गीता, आता भागवत वेगळं आहे आणि भगवत वेगळं आहे, हे लक्षात घ्या. तर भगवद्गीतेमधील 7वा अध्याय जो आहे तो पठन केला तर त्याला खूप महत्व दिलं गेलेलं आहे. 7वा अध्याय पठन करत असताना आपल्याला एक तांब्याचा लोटा, तांब्याचा जो पाणी भरून लोटा आपल्या जवळ ठेवायचा आहे, आणि आपण भगवद्गीतेतील 7वा अध्याय आपण पठन करायचा आहे. ही तुम्ही 15 दिवस, आता माझा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा त्या दिवसापासून जरी सेवा केली, किंवा आपल्या घरी श्राद्ध असेल, श्राद्ध तिथी त्या दिवशी केलं तरी चालेल. नाहीतर मग अमावस्या आहेच आपली, अमावस्येच्या दिवशी तुम्ही श्राद्ध कराल, त्या दिवशी जरी केलं तरी देखील चालेल. तर निदान एक दिवस तरी पितृपक्षामध्ये आपण भगवद्गीतेतील 7वा अध्याय पठन करायचा. तांब्या भरून पाणी बाजूला ठेवायचं आपण जेव्हा वाचन करत असतो तेव्हा, आणि ते तांब्यातलं पाणी जे असतं ते आपण तुळशी मातेला वाहायचं आहे. तुळशी मातेला, किंवा तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळ वृक्षाला वाहायचं आहे. यामुळे आपल्या पित्रांना शांती मिळत असते, त्यांना गती मिळत असते पितृलोकांमध्ये. म्हणून तुम्हाला सद्गती मिळत असते, म्हणजे ते स्थिरावलेले असतात, किंवा त्यांचा जीव जो अडकलेला असतो तो राहत नाही, त्यांची तृप्ती होत असते आणि त्यांना सद्गती मिळत असते. म्हणून ही जर सेवा तुम्ही केली, जमलं तर नक्कीच करा. फक्त एवढं सांगेल, भगवद्गीता वेगळं आहे, भागवत ग्रंथ वेगळा आहे. तर भगवद्गीतेतील 7वा अध्याय मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे. आता पुढचं एक अशी गोष्ट सांगेल की जे तुम्ही जर केलं नाही तर तुम्हाला कुठेतरी शाप लागत असतो पित्रांचा. तर ती गोष्ट म्हणजे खूप खूप महत्वाची आहे. एखाद्याच्या घरचं जर तुम्हाला समजा जे पित्रांचं जेवण असतं तिथे आमंत्रण नाहीये आणि तुम्ही जेवायला जाऊ नये, असं बोललं जातं की पित्रांचं जे जेवण असतं तिथे कधीही जेवण करू नये. पण जर तुम्हाला आमंत्रण एखाद्याने दिलं की पित्रांचं जेवण आमच्याकडे आहे आणि तुम्ही पित्रांच्या जेवणासाठी या, तर कधीही कोणाला स्वतःहून नाही बोलू नका. जर तुम्हाला आमंत्रण आलेलं आहे पित्रांच्या जेवणासाठी तर तुम्ही जायचंच आहे. तुम्ही जर तिथे नकार दिला तर पित्रांचा कोप होत असतो, पित्रांचा जो तळतळाट असतो तो लागत असतो. म्हणून कधीही तुम्हाला जर जेवण सांगितलं, कोणी आमंत्रण दिलं, तर नाही बोलू नका, नक्कीच जेवायला जा. आणि तुमच्या रूपात ते म्हणजे दान करत असतात, हे लक्षात घ्या. तुमच्या रूपात ते अन्नदान करत असतात पितृंचं, ज्यांच्या घरी जेवण असतं ते. त्यामुळे तुम्ही नाही बोलू नका कधीही. तुम्ही आमंत्रण नसेल तरच जा, आमंत्रण नसेल तर जाऊ नका. बोललं जातं की श्राद्ध तिथीचं स्वतःहून आपण जेवण करायला कधीही जाऊ नये, त्याच्याने आपण कधीही जेवण करू नये. ही एक महत्वाची माहिती होती जी तुम्हाला सांगायची होती मला. तर या काही गोष्टी असतात त्या नक्कीच आपण करायला पाहिजे. दान तुम्हाला सांगेल, कुठलंही दान करा या 15 दिवसांमध्ये. लहान मुलांना, गरजू मुलं असतील त्यांना वह्या, पुस्तकं काहीही तुम्ही घेऊ शकतात, दान करू शकतात. गरीब मुलं असतील त्यांना चप्पल नसेल पायात, त्यांना दान करू शकतात. गरीब लोक असतील त्यांना अन्नच नाहीये खायला, गरजूंना दान करा. ज्यांना जी वस्तू नाहीये त्यांना दान करायचा एक प्रयत्न करा, असं मी तुम्हाला सांगेल. फक्त मनापासून करा आणि निस्वार्थ भावनेने करा. आपल्या पित्रांसाठी आपल्याला करायचंय,
माझ्या पित्रांना सद्गती लाभण्यासाठी मला करायचंय हे लक्षात ठेवा आणि तुम्ही करा. नक्कीच तुम्हाला पितृ ऋणापासून मुक्ती मिळेल आणि पितृंचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहील. हे 15 दिवस जे असतात आपल्या परीने आपण पूर्ण प्रयत्न करून पूर्ण सेवा पित्रांची करायची आहे. ज्यांना नाही जमलं ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी अमावस्येच्या दिवशी सर्व पित्री अमावस्येला सेवा केली अगदी तरी देखील चालेल. काही हरकत नाही. मनात शंका कुठलीही घेऊ नका. तुम्ही त्या दिवशी ही सेवा करू शकतात. फक्त एवढं सांगेल, जेवढी परिस्थिती आहे, 100 रुपयाची परिस्थिती आहे तर त्याच्यामधून तुम्ही 1 रुपया दान करू शकतात. असं नाही की दान करू शकत नाही, नक्कीच करू शकतात. जे काही असतं त्यामधून आणि जे काही असतं ते आपल्या पित्रांचं असतं, कृपा आशीर्वाद आपल्यावरती. म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच दान करा आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी सदैव राहील. चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.